खेळलोय, क्रिकेट खेळले, नंतर जिबला खेळले, लंगडी खेळले, खो खो खेळले, कबड्डी खेळले, विटीदांडी सुद्धा खेळले मी. नमस्कार सर्वांना. तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे लेकरांची कला म्हणजे काय. आज शाळेला सुट्टी आहे आणि मग माझ्या म्हणजे एकाच मुलीला सुट्टी आहे. आज दिंडी आली तिच्या शाळेमध्ये. मग त्याच्यासाठी सरांनी सांगितलं की आजच्या दिवस शाळेला सुट्टी आहे. सगळ्याच म्हणजे मुलांना सुट्टी आहे शाळेतल्या. आणि मग बाकीच्या म्हणजे दुसऱ्या मुलाला, माझ्या 3 नंबरचा मुलगा आहे लहान सगळ्यात, तर त्याला काय झाले, पोटात दुखतंय. मग काल दिंडी होती त्याची, काल त्याला राहायला सांगितलं होतं घरी. आणि मग काल राहिलेलं म्हणून त्याला आज पण म्हणजे असं शाळेला जा वाटत नव्हतं. मग त्यानं सांगितलं की माझं पोट दुखतंय, माझं डोकं दुखतंय, असं काहीतरी सांगायला लागले. आपल्याला पण खरंच वाटतं की बाबा दुखत असेल म्हणूनच तो असा बोलतोय. पण काय नाही, शाळेचा टाईम झाला की तो नीट व्यवस्थित झाला बघा. आता खेळायला पण लागला. आणि माझ्या म्हणजे सासरकडच्या नात्याने माझा तो मावस, माझ्या नवऱ्याचा मावस भाव लागतो, सक्का मावस भाव. आणि म्हणजे माझं मावस दीर. आणि माहेरच्या नात्याकडनं म्हणजे माझं भाऊजी झालं ते. आणि त्यांची मुलं आले खेळायला, सुट्टी आहे म्हणून. चला तर बघू आपण. खेळतात बरं का, पण काय करतात, चिटिंग लई करतात ती. त्यांचा खेळच बघायचा आहे आपल्याला, म्हणजे कसं काय करतात. चला तर दाखवते मी बघत. तर हे काय काय खेळतात, तर पण त्यांच्याशी थोडंसं गप्पा मारूया. आणि हे माझ्या इकडं मिस्टर बसलेत आणि ते त्यांना सांगतात म्हणजे कसं खेळायचं, काय खेळायचं ते बघा. तर चला तर इकडं इकडं खेळ चाललेला आहे त्यांचा. इकडं बघा खेळते. काय करायला लागलाय ग? अरे बा, इकडं लगोरी चान्स खेळायला चालू आहे. भेंडीची गाडी आली, गेल्यात उठून. आता खेळा की. काय झालं, खेळा की. मी व्हिडिओ काढते म्हणून त्यांनी खेळायचंच बंद केलं. हे पहा, दादा शर्टाची बाया का केल्यात अशा? नीट व्यवस्थित घडी मार की. हाय माझं लास्टवाला मुलगा बघा. हे पहा, यांचा खेळ बघा. ही आहे गिरिजा. गिरिजा, तुझं नाव सांग पूर्ण. हा. आणि ही संस्कृती. तुझं नाव सांग. बघा बघा तर कशी नावं सांगते. आणि थांबा, ते त्यांचा म्हणजे मोठा मुलगा आहे, त्यांचं पण आपण नाव विचारूया. काय आहे त्याला? हाय. नाव काय? रुद्र. फक्त रुद्र. आणि पप्पा कुठं सोडलं? हा, तर बघा, तर हाय करतोय ते. मुलगी आहे बघा, हिचं शाळेला सुट्टी असली की अवतार असं असतं. तू हिचं नाव काय काय आहे नाव तुझं? हा हा, हर्षदा. हर्षदा काय का फक्त? फक्त हर्षदा रोकडे. याला विचारायची काही गरज नाही. बघा बघा यांचा इकडे खेळ. बघूयात आपण कोण चिटिंग करते. मी आज पहिल्यांदाच बघायला लागले यांचा खेळ. दादा साईडला सरके. बघूया. आता पडतंय, गिरिजाच आता पडतंय. हा, बॉल घ्या. तुमची दादा कुठल्या पार्टीत आहे? तो तुमच्या पार्टीत आहे काय? किती चान्स आहे खेळायला? 2. फक्त ह्यांच्या टीमला 6 चान्स आहेत आणि आमच्या टीमला 6 चान्स. उन्हात खेळू नका. नाही. आता गिरिजा खेळायला गे ग बसत ना बा. आता गिरिजाचा डाव चालू आहे बघा.
तिकडं झाडाच्या मागणं पण हर्षू, इकडं झाडाच्या माग हर्षू हर्षू इकडं. आम्ही पण लहान असताना एवढं खेळ खेळलोय ना, भरपूर खेळ खेळले तर म्हणजे क्रिकेट खेळले, नंतर जिबला खेळले, लंगडी खेळले, खो खो खेळले, कबड्डी खेळले, विटी दांडी सुद्धा खेळले मी, गोटे सुद्धा खेळले लहान लहान पोरांसोबत. काय सांगायचंय म्हणजे लहानपणीचे दिवसच म्हणजे आपल्याला एवढं समज नसते ना आपण, म्हणजे त्याच्यामुळं खेळतो आपण लहान आहे तोपर्यंत, मोठं झाल्यावरती कळायला लागल्यावरती. बघत हा यांचा खेळ होता लोंबपटाचा. आणि काय करत होते माहिती आहे का, हे चिटिंग करत होते सगळे मिळून, आणि तो लहान मुलगा असल्यामुळं काय होतं, मग तो लगेच रडायला लागतो. मग हे काय करत होते, त्याची बाजू घेत होते, त्याला शिकवत होते खेळायला. आणि हे इकडं बघा ह्यांचा जोरात खेळ चालला होता. तर असे काय असतात गावाकडचे खेळ, म्हणजे कोण कोण असे खेळ खेळलेत, म्हणजे कोणाकोणाच्या इकडं असं खेळ खेळत जातात. चला तर मग आजचा गावाकडचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. बाय बाय. बाय.